नमस्कार. मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख, MD आयुर्वेद, पुणे. माझ्या प्रणव आयुर्वेद क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजारांवर उपचार केले जातात व तसेच मी गर्भसंस्कार वर्गही घेत असते. प्रत्येक महिन्याला 4 काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात. तसेच गर्भसंस्कार जोडप्यांना प्रत्येक महिन्याला, प्रत्येक त्रैमासिकमध्ये व संपूर्ण गर्भावस्थेत कुठली पुस्तकं वाचायची याची मी माहितीही देत असते. त्याचबरोबर माझ्याकडे असलेल्या पुस्तकांचा साठाही त्यांना देत असते. पण गर्भिणी अवस्थेत एखादं पुस्तक सतत बसून राहून वाचून काढणं किंवा वेळेअभावी तिला शक्य होत नाही. तसंच तिच्या पार्टनरलाही ते तिला वाचून दाखवणं किंवा स्वतः वाचणं हे देखील कधी कधी शक्य होत नाही. तर अशा वेळी जर ते पुस्तक ऑडिओ फॉर्ममध्ये, व्हिडिओ फॉर्ममध्ये किंवा कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये उपलब्ध असेल तर नक्कीच सोयीस्कर ठरतं. अशाच दृष्टिकोनातून मी घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे बाल संगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारे डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांचे पुस्तक तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आत्तापर्यंत मागच्या व्हिडिओ क्लिपिंग्समध्ये आपण साधारणतः लेखकाविषयी माहिती, पुस्तकाविषयीची माहिती बघितलेली आहे. तसेच आपले 10 अध्याय पूर्ण झालेला आहे. त्यातला पहिला अध्याय होता तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल. दुसरा अध्याय होता आई मुलाचे नाते. तिसरा अध्याय किती पारदर्शक हा खेळ. चौथा अध्याय मूल पहावे वाढवून. 5वा अध्याय मूल माणसात येते. 6वा अध्याय शब्दाने शब्द. 7वा अध्याय 2च वर्षांचा विवेक. 8वा अध्याय समज. 9वा अध्याय संस्कार म्हणजे शिस्त. 10वा अध्याय शासन एक साधन. हे आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. आज आपण 11वा अध्याय घर करतो तोच माणूस बघणार आहोत. तर चला तर मग बघूया. आपली मुलं शहाणी व्हावीत, त्यांच्यावर उत्तम संस्कार घडावेत, त्यांनी आज्ञाधारक असावं, आई बापांचं नाव काढावं असं सगळ्याच पालकांना वाटतं. अशी मुलं दृष्टीस पडली की त्यांचा हेवा सुद्धा वाटतो. मनात येऊन जातं की अमक्या तमक्याची मुलं अशी का आणि आमच्याच वाट्याला असे का. आमच्या मुलांकरता आम्ही अशी का आणि आमच्याच वाट्याला असं का. आमच्या मुलांकरता आम्ही असं काय करायचं शिल्लक ठेवलं आहे. अहो पोटचे गोळे म्हटल्यावर कोणी झालं तरी त्यांची आबाळ कशाला करेल. पालकांची ही कैफियत अप्रामाणिकपणाचीही नसते. पालक खरोखरीच त्यांच्या समजुतीप्रमाणे मुलांच्यासाठी प्रसंगी पदरमोड करूनही सर्व काही करत असतात. पण बहुतेक प्रसंगी ती प्रयत्नांची सारी दिशाच दुर्दैवानं चुकलेली असते. योग्य वेळी जीवन आवश्यक योग्य मूल्य मुलांच्या मनावर बिंबायला हवीत. माती ओली आहे तोपर्यंत सुखरूप आकार द्यायला हवा एवढं मोघम बहुतेकांना समजतं. पण प्रसंगच येऊन ठेपला म्हणजे संभ्रम पडतो की मूल्य म्हणजे नेमके काय. समजा आपल्या लहानपणाच्या मूल्यांचं बदलत्या परिस्थितीत अवमूल्यन घडलं असेल तर ती जुनी पाणी मूल्य मुलांच्या मनावर लादणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं नव्हे का. शिवाय जीवनविषयक मूल्य वगैरे सगळी भाषाच खूपशी नवी आणि अपरिचित आहे. शिक्षणाच्या बाटल्यांवर डोसांची अशी लेबलं लावून चिकटवून आपल्या लहानपणी आपण ते द्रव घशाखाली उतरवल्याचं आपल्याला तरी स्मरत नाही. चांगले संस्कार घडले असतील तर ते त्या काळात, त्या वयात तसा संकल्प न सोडताच अजाणतेपणे घडले. आज सगळा मामला थोड्या वेळातच बरंच काही जाणीवपूर्वक घडवण्याचा आहे. त्यातच मुलं आपली का समाजाची, हा एकदम राष्ट्राचीच. या गोंधळात मुलांवर आपला हक्क तरी किती या संभ्रमामध्ये कितीतरी पालक खरोखरीच गोंधळून गेलेले दिसतात. हा गोंधळ खरा असला तरी मातापित्यांनी तसं गोंधळून जायचं वास्तविक काहीच कारण नाही. मुलांचं मानसशास्त्र म्हणजे त्यांची वाढ होते,
तशीच ती का होते, त्यांना वळण लावायचं म्हणजे काय, हे शास्त्र आज खूपच प्रगत झालेलं आहे. डोळे उघडून पाहणाऱ्यांना, कान उघडे ठेवून ऐकणाऱ्यांना ते ज्ञान आत्मसात करणंही फारसं अवघड नाही. डॉक्टर विल ड्युरांट यांच्यासारख्या जगदविख्यात तत्ववेत्यांनी अगदी आम्ही आमची लेख कशी वाढवली असा खाजगी समस्यांचा जाहीर उहापोह केला आहे. बर्नार्ड शॉ एरवी तुसड्या वाटणाऱ्या लेखकांनाही अपत्य पालक संबंधाचे सुबोध विवेचन करताना कितीतरी शाई खर्ची केली आहे. कळतं पण वळत नाही. तेव्हा अडचण त्या ज्ञानाची किंवा मार्गदर्शनाची नाही. अडचण आहे ती काहीशी कळून वळण्याची आहे. ते ज्ञान व्यवहारात उतरताना अनंत अडचणी उभ्या राहिल्यासारख्या वाटतात. पहिली अडचण, हे सगळं करायला वेळ कुठे आहे. दुसरी अडचण, हे सारं कोणी करायचं, आईनं की वडिलांनी. एकत्र कुटुंब पद्धतीचा जिथं जिथं म्हणून आम्ही निरोप घेतला तिथे आजी आजोबा, काका, मामा, मावशी ही नातीच निकालात निघाली. राहिले शेजारी पाजारी आणि शिशु मंदिरातल्या शिक्षिका. शेजाऱ्या पाजाऱ्यांना स्वतःच्या व्यथा आणि शिक्षकापुढे स्वतःच्या कथा. त्या शिक्षकेनं किती मुलांना मूल्य शिकवावीत. शिवाय त्या मंदिरात प्रवेश मिळेपर्यंत मुलांच्या मनाची माती ओली कुठे राहिलेली असते. ती चांगलीच हट्टी आणि दुराग्रही बनलेली असतात. पहिल्या 6 वर्षातच मेंदूची जी काही वाढ व्हायची ती होते आणि ती होत असताना बाह्य जगताशी त्या बालकांचा संबंध येतच नाही. करायचं म्हटलं तर माता पिता त्या बालमनावर आवश्यक ते सुसंस्कार सहज करू शकतात. नव्हे ते त्यांचं वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्यच आहे. आज एवढं आहे की त्या कर्तव्याला कितीही कसूर झाला तरी जाब विचारू धजेल अशी शक्ती अस्तित्वात नाही. आमची अपत्य बिघडतील नाहीतर आणखी काही होईल, आम्हाला कोण विचारणार, अशी अज्ञानमूलक बेपर्वाई आहे. पालकांना मूल्यविषयक ज्ञान नसतं, हिही तसं पाहिलं तर एक पळवाटच आहे. सगळ्यांना हे सर्व काही आतून समजत असतं. शाश्वत काय, अशाश्वत काय, महत्व कशाचं नाही, ही समज खूपशी नैसर्गिकच असते. जग रहाटी उत्तम न्यायमार्गाने चालवायची तर माणसं कशी असायला हवीत, त्यांचं खाजगी जीवन, त्यांचं सार्वजनिक जीवन कसं असायला हवं, हे गावंढळातल्या गावंढळाला, निरक्षराला सुद्धा समजतं. साक्षरांनी ते आपल्याला समजत नाही म्हणणं म्हणजे मुद्दाम वेड पांघरणं आहे. उद्याच्या नव्या जगाचा नागरिक असून असा काय निराळा असणार आहे. 2 पिढ्यांमधली दरी असून कितीशी खोल असणार आहे. कपड्यांची तऱ्हा बदलेल, केसांच्या झुलपांची लांबी वाढेल, चित्रकलेविषयक, गायनकलेविषयक आवडीनिवडी बदललेल्या दिसतील. पण हे सारं वरवरचं आहे. या खोलीला किंवा या सूचीला अर्थ नाही. व्यक्ती घडवणारे, समाज घडवणारे, राष्ट्र ऊर्जितावस्थेत नेणारे गुण याहून फार निराळे असतात. आपल्या अपत्यांकडे तुम्ही आजवर खरोखरीच अशा अप्रूपानं पाहिलं नसेल तर आता पहा आणि स्वतःशीच या प्रश्नांची उत्तरे द्या. आपली मुले खरं बोलतात का? त्यांच्या वागण्यात लबाडी दिसते का? स्वतः ठरवलेल्या किंवा मोठ्या माणसांनी ठरवून दिलेलं काम ती मनोभावानं करतात काय? स्वतःच्या नैसर्गिक रागालोभाला ती कसं आणि कोणतं वळण लावतात? अपंग वा पीडित व्यक्तीविषयी दयाबुद्धी दाखवणं त्यांना स्वभावतःच साधतं का? दुसऱ्यांचं काम, दुसऱ्याची चीजवस्तू सांभाळण्याच्या बाबतीत ती सावध आणि दक्ष आहेत काय? अंगच्या गुणांचा वापर करून ते वाढवावेत अशी त्यांची धडपड आहे काय? मनावर संस्कार, सुसंस्कार करणे हेच प्रधान कार्य. या गुणांपैकी आपल्या अपत्यापाशी कोणते गुण किती प्रमाणात आहेत, कोणत्या गुणांची वाढ करणं कसं शक्य आहे हे माता पित्यांना समजणार नाही. तर मग समजणार तरी कोणाला?
आपलं मूल सुसंस्कृत व्हावं या ध्येयाबाबत मतभेद असेल तर वर सांगितलेल्या गुणसंपदेविषयी वाद संभवतच नाही. आग्रह आणि निर्धार, माझं अपत्य मी सुसंस्कृत करीन असा हवा आणि तो तसा असायचा तर दैनंदिन जीवनामध्ये त्या आग्रहाला निखालास पहिल्या क्रमांकाचा मान हवा. घर मांडणं या पुरुषार्थाला काही अर्थ असेल. गृहस्थश्रमी या विशेषणाचं भूषणामध्ये रूपांतर घडवायचं असेल तर मुलांच्यावर सुसंस्कार करविणं हे त्या आश्रमामधलं प्रधान कार्य ठरतं. विद्यमान समाज रचनेमधली प्रतिष्ठितपणाची, मोठेपणाची गमक काय असावायची ती असोत, त्या घरातल्या बालकांकडे, त्यांच्या आदर्श वाढीकडे लक्ष द्यावयास कोणास सवड नाही, इच्छा नाही, ते घरच नव्हे. माणसाच्या आजवर अनेक व्याख्या झाल्या असतील. माणूस हा घर करणारा, आपल्या पुढच्या पिढ्यांची चिंता वाहणारा प्राणी ही माणसाची खरी व्याख्या आहे. घर करायचं म्हणजे आपल्या संततीची काळजी वाहायची. अवश्य ती काळजी घेऊन मुलं वाढवली नाहीत, त्यांच्यावर प्रेमाची पाखर घातली नाही तर मुलाचा निभाव लागणारच नाही. या वाढीकरता प्रेम हवं, तसंच त्या प्रेमापोटीच निर्माण होणारी शिस्त किंवा शिकवण हवी. अगदी साध्या साध्या गोष्टीतली मुलांना त्यांच्या उपजत स्वयंकेंद्रित प्रवृत्तींपासून रोखावं लागतं. आपण पडू झडू कपाळमोक्ष करून घेऊ हे साधं अवधानही मुलांना असत नाही. ते निर्माण करावं लागतं. त्याचप्रमाणे चार चौघात वागताना उपकारक कोणतं याचं जाणीवपूर्वक शिक्षण देणं हेही त्याच शिस्तीत मोडतं. विधायक आणि विध्वंसक यामधली तफावत या बालवयात अंगवळणी पडली तरच मोठेपणी तसं वर्तन हे स्वाभाविक होतं. आता प्राप्त परिस्थितीनुसार या शिकवणीमध्ये अंतर पडावं हे समजू शकतं. त्या विचारसरणीमधले मतभेद क्षम्य समजायला हरकत नाही. पण उद्या कोणी पालक हे सारं वाऱ्यावर सोडून देऊ म्हणेल तर तो केवळ आत्मघात न राहता समाजद्रोह ठरेल. कारण एकतर मुलं अशी कधी पोकळी वाढत नाही. तुम्ही माता पित्यांनी त्यांच्यावर संस्कार करायचे नाकारले किंवा टाळले तरी ज्यांच्या सानिध्यात ती जातात येतात ते शेजारी पाजारी त्यांच्यावर अपरिहार्यपणे संस्कार घडवीतच असतात. परंतु अशा शिकवणी मागे सहसा माया नसते, दूरदृष्टी नसते. असलाच तो असतो स्वार्थ. स्वाभाविकपणेच अशा दिशाहीन संगतीत कोवळी मनं भलतीकडेच वाहवतात. जाहिरातीचं वाढतं आकर्षण. या शेजाऱ्या पाजाऱ्यांना माझ्या मते छापील शब्द आणि चित्राकृती यांचाही समावेश होतो. या माध्यमाद्वारे परिणाम घडवणाऱ्यांचा भर प्रथम रंजनावर असायचा. कारण ते माध्यम रंजन करील तर श्रोता किंवा प्रेक्षक त्याकडे आकृष्ट होणार. साधं जाहिरातींचं उदाहरण घ्या. कित्येक जाहिराती भडकपणाचा आश्रय करून अपरिपक्व मनावर मतलबी परिणाम घडवतात. पालकांपाशी भलभलते हट्ट करावयास शिकवतात. भोवतालच्या विश्वाचं वास्तव चित्रण आणि ते करीत असताना आदर्श निर्मिती हे कोणत्याही संस्कारांचं उद्दिष्ट असावयास हवं ना. परंतु येथे भर असतो भुलावणीवर. प्रसंगी येथे सुसंस्कृतांच्या जगाची निंदा सुद्धा पाहावयास सापडते. अशा ती सापडते म्हणून पारखल्या विना मुलांना अशा प्रकारच्या वाऱ्यास सुद्धा शहाण्या पालकांनी उभं राहू देता कामा नये. हे सर्व करीत असताना साहजिकच सोवळेपणाचा, सनातनीपणाचा किंवा नव्या भाषेत बोलायचं तर उच्चभ्रूपणाचा आरोप सहन करावा लागतो. उच्चभ्रूपणाला नाक मुरडण्याच्या नावाखाली आज बुद्धिवादालाही विरोध होऊ लागलेला आहे. समाजामध्ये आधीच एवढा वर्ग विग्रह असताना नवा बुद्धिवाद्यांचा वर्ग कशाला, असा या विरोधकांचा प्रश्न आहे. त्यावर उत्तर असं की बुद्धिवादाला ओहोटी लागली
म्हणून राष्ट्रवादी वृत्ती उतरणीस लागल्या. समाजाची शकले होऊ लागली. सर्व समाजाच्या हितामध्ये राष्ट्रहित आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रहितापोटी समाजामधल्या विविध स्तरांचं हितसंवर्धन आपोआपच घडणार आहे, ही भावना लोपही पावली. बुद्धिवादच समाजामध्ये स्थैर्य निर्माण करतो. बुद्धिवादच केवळ चालता नफा कोणता आणि अंतिम हित कोणतं यामधला मर्यादा समजून घेता येतात. तशी सारी मूल्ये सनातनीच. समाजाचं काय किंवा व्यक्तींचं काय, हित साधणारी जीवनमूल्य तसं पाहिलं तर जुनी परंपरागत चालत आलेली या अर्थानं सनातनीच आहेत. अत्याचार, चोरी, खोटेपणा अशा अवगुणांचा क्वचित कोठे सुकाळ झाला दिसला तरी त्या अवगुणांना अद्याप कोठे प्रतिष्ठा लाभलेली पाहण्यात येत नाही. किंबहुना अशा उत्तान सवंगपणाच्या आहारी जाणाऱ्यांची कैफियत अशीच असते की आमच्या बाह्य वर्तनावर जाऊ नका, अंतर्यामी आम्ही समाजहित संवर्धकच आहोत. बाल संवर्धनामागची उद्दिष्ट तरी कोठे बदलली आहेत. काय संवर्धवायचं, काय वाढवायचंय, तर त्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व हे उद्दिष्ट पक्क असलं तर साधनांच्या बाबतीत मतभेदांना अवसरच उरत नाही. व्यक्तिमत्व कशाने निर्माण होतं? व्यक्तिमत्व म्हणजे काय? अंगीच्या सहस्फूर्त व प्रयत्नसाध्य गुणांची जाणीव आणि त्या गुणसंपदेचा विधायक वृत्तीने वापर करावायचा सराव व सवय म्हणजे ना व्यक्तिमत्व. अशी गुणसंपन्नता प्रथम रुजवायची आणि नंतर तिची निगराणी करीत ती बहरास आणवायची, तर मातापित्यांचं व्यक्तिमत्व तसं संपन्न समर्थ हवं. आपली अपत्य गुणीच निपजली पाहिजे, याविषयी त्यांचा कटाक्ष हवा. हे काम खचितच सोपे नाही. हे महान कार्य तडीस न्यायचं असेल तर त्याकरता लागेल तो वेळ आणि करावे लागतील ते श्रम सायास करावयाची पालकांची तयारी हवी. धर्मकल्पना, जाती व्यवस्था आणि आर्थिक संपन्नता वा विपन्नता यांच्या बालसंवर्धनावर परिणाम घडतो, हे नाकारण्यात मतलब नाही. परंतु प्रयत्नांची दिशा अशी असावी की या सर्व गोष्टीतलं भलं ते मुलांच्या व्यक्तिवाढीच्या कारणी लावलं जाईल. आर्थिक विपन्नता किंवा त्यानिमित्तानं वाट्यास येणारं श्रमिक जीवनाचं उदाहरण पहा. जगातला कोणताही समाज पहा, त्यातली बहुसंख्य श्रमिकांचीच आहेत. आणि आश्चर्य असं की अशा या श्रमसायासांमध्येच मानवी मनाचं अंतिम सुख समाधान साठवलेलं आहे. श्रमसाध्य फलाची आशा असो नसो, श्रमाविना कोणत्याच विधायक मानवी गुणकर्माचं साधक नाही. कामातून माणूस दिसतो, त्याच्या कार्यकौशल्यातूनच त्याचा प्रभाव पडतो. श्रम महात्म्य खरोखरीच फार मोठं आहे. बालपणातच त्याची आवड निर्माण होण्यापुरती दुसरी भाग्याची गोष्ट संभवतच नाही. श्रम माणसाला सायास आणि समाधान यांच्यामधलं रास्त नातं शिकवतात. श्रमच माणसाला अनुयायित्व केव्हा करावं, नेतृत्व कसं पेलावं हेही शिकवतात. किंबहुना श्रमांची आवड माणसाला जीवनातला त्याहून श्रेष्ठ तत्व शिकवते. निष्क्रियता का नको, तर त्याऐवजी घडणारे श्रम मला नजीकच्या व दूरच्या भविष्यकाळी रास्त सुखोपभोग प्राप्त करून देणारे आहेत. ज्यांच्या आपत्यांना चरितार्थाकरता श्रमिक जीवन जगण्याची जरुरी नाही, त्यांनीही श्रमाचं हे महत्व सतत मनात बाळगून स्वकष्टार्जित सुखप्राप्तीची हौस म्हणा, चटक म्हणा किंवा सवय म्हणा, आपल्या मुलांच्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. धर्मकल्पनेची आवश्यकता. धर्मकल्पनांच्या उताराचा हा काळ आहे. समाजाच्या हितकर स्थिरपद बांधणी करता जे कर्मकांड किंवा यम नियम सांगितले आहेत, त्यात गरजेनुसार, गरज अर्थात एकच, समाज सुस्थिर संघटित ठेवण्याची फरक करावयास प्रत्यय नाही, पण काहीतरी विचारपूर्वक निश्चित केलेलं कर्मकांड हवं ना. धर्मकल्पनाच बहुतेक ठिकाणी विवाह बंधनांना स्थैर्य निर्माण करून देतात.
आई आणि बाबा ही नाती बालमनामध्ये स्थिर व्हावायच्या आतच त्या व्यक्ती लहरीनुसार बदलू लागल्या तर त्या मुलांचं व्यक्तिमत्व कसं काय निर्माण व्हायचं? धर्मकल्पना कोणत्या का असेनात त्या अजिबात नसण्यापेक्षा असतील त्या स्वरूपात बालसंवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक ठरतात. या सर्व संदर्भात शेजारा पाजाऱ्यांची उदाहरणं अनुकरणीय नसतील तर त्यांची तमा बाळगण्याचं काहीही कारण नाही. ती मुलं बंधनातीत वागतात. या सबबींवर आपल्या मुलांना ते खोटं आचार स्वातंत्र्य बहाल करण्याइतका दुसरा वेडेपणा नाही. अशा बंधनांपायी मुलं चिडतील, कुडतील, पण अशा संयमांचं महत्व पुढच्या आयुष्यात त्यांनाच पटेल. शेजार व शेजारी निवडणं सद्यस्थितीत कोणाच्या फारसं हातात राहिलेलं नाही, पण त्यांच्या संपर्कावर निस्पृहपणे मर्यादा घालणं आजही अवघड नाही. त्याकरता लागणारी समज आणि मनाचा खंबीरपणा हवा. विशेष म्हणजे माता आणि पिता यांचं या बाबतीत संपूर्ण मतैक्य असावयास हवं. विद्यमान कौटुंबिक जीवन कमालीचं विस्कळीत झालेलं आहे, पण तसं व्हावं वा राहावं हे काही अपरिहार्य नाही. मनात आणलं तर कोणत्याही क्षणापासून त्या जीवनात पुष्कळ अशा अंशी एकसूत्रता आणणं सहज शक्य आहे. साधी जेवणाची गोष्ट. एक वेळचं जेवण तरी कौटुंबिक संमेलनासारखं असावयास हरकत नाही. तोंडात घास घालण्यापूर्वी इष्ट त्या कुलदैवताचं शाब्दिक स्मरण निसंकोचपणे करता आलं तर उत्तम. आपण एका कुटुंबाचे जिवलग घटक आहोत असं एरवी त्या कुटुंबियांना वाटावं कसं? भोजन प्रसंगी प्रसन्नता हवीच. भोजन प्रसंगी प्रसन्न वातावरण राखता येणं हे एक शास्त्र आहे. अंतरात्मा अन्नोदक सेवनानं संतुष्ट होत असतानाची मानसिक प्रसन्नता ही एक अनन्यसाधारण चीज असते. त्या प्रसन्नतेत एरवी अवघड वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी सहज साध्य बनतात. दिवसभरातल्या बऱ्या वाईटांची उद्बोधक तेवढी सूचक चर्चा अशा पंक्तींच्या निमित्ताने करावयास हरकत नाही. परंतु कोणाचा त्रास नको, बंधन नको या भ्रामक युक्तिवादाच्या नावाखाली आमचं कौटुंबिक जेवणाचं सारं वेळापत्रक विस्कटूनच गेलं आहे. आठवड्यातून एकदा तरी भाजी खरेदीचा आणि महिन्यातून किमान एकदा धान्य धुन्य आणि वाणी सामान खरेदीचा संयुक्त कार्यक्रम घरातल्या कर्त्या पुरुषानं व स्त्रीनं मुलांसमवेत पार का पाडू नये? अशा सहलीत मौजे इतकं शिक्षण असतं. विशेषतः मुलांना हे स्वभावतः आवडतं. बाजारपेठेत गेल्यानंतर कसं वागावं, स्वच्छ निर्मळ तशाच रास्त भावातल्या जीवनावश्यक जिन्सांची निवड कशी करावी याचं शिक्षण अशा सहलीत आपोआपच पूर्ण होतं. मुलांनी मोठं व्हायचं याचाच अर्थ असा की घरातल्या मोठ्यांचं अनुकरण करायचं. या अनुकरणामध्ये आदराची भावना स्वभावतःच झालेली असते. किंबहुना ज्यांच्याविषयी मनात आदरभाव वाटतो त्यांचंच आपण जाणते अजाणतेपणाने अनुकरण करतो. आई वडील, आजी आजोबा, काका काकू यांच्याविषयी प्रेम वाटावं हे निराळं आणि त्यांच्याविषयी आदराची आज्ञाधारकपणाची भावना निर्माण होणं निराळं. आज्ञापालनात बंधन कसले? अशा आज्ञाधारक बुद्धीमुळेच मुलांच्या मनाचा विकास घडतो. आज्ञाधारकत्व हे बंधनासारखं असेलच तर रेल्वेचे रूळ किंवा विमानाच्या बंदिस्त धावपट्टीसारखं आहे. कारण अशा रास्त आज्ञाधारकत्वामुळे मुलांच्या मनामध्ये अंगभूत गुणांविषयी एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वगुण सामर्थ्याची ही जाणीव माणसाला खरं पाहता तर अनेक प्रसंगातून निभावून नेते. सारांशः शिस्त, शासन, संस्कृती या विचारांची कितीही शास्त्रोक्त फोड करून झाली तरी तळाशी एकमेव विचार उरतो, तो एवढाच की यातलं काही आपोआपच घडतं असं नसतं, ते करावं लागतं.
त्याकरता प्रसंगी नाराजी पत्करावी लागते. माता पिताच ती पत्करू शकतात, कारण जमेच्या अंगाला तेथे स्वभावतःच अनेक गोष्टी साठवलेल्या असतात. शिस्त, संस्कार या विषयाचा प्राथमिक विचार करतानाच आपण पाहिलं की माता आणि पिता हे केवळ नाराजी व्यक्त करून माता पित्याचं प्रेम कमी होईल असा धाक मुलांच्या मनात निर्माण करू शकतात. प्रेमाची ती पाखरं सदाची व्हावीत या नैसर्गिक प्रेमानं मुलंही आईवडिलांच्या इच्छेला मान देऊ लागतात. प्रथम हे वर्तन कदाचित खुशीच्या सक्तीनं असेल, पण पुढं ते अंगवळणी पडतं. इतकं की अमुक तमुक सदाचार अंगी कसे बाणवले याचाच विस्मय वाटू लागतो. घर हीच या सर्व अर्थाने एक प्रचंड प्रयोगशाळा आहे. तेथल्या वातावरणात एक व्यक्तिमत्व घडत असतं. महत्व नुसत्या ओल्या मातीलाही असत नाही. तिला आकार देणाऱ्या कर्तबगार कुशल हातांना किंबहुना तशा त्या हातांनाच ते अधिक असतं. पालकांनी ते हात संभ्रमित अवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आखडते घेतले. त्याचे परिणाम प्रगत देशातली लक्षावधी कुटुंब भोगत आहेत. परिस्थितीवशात आपल्या देशाला, देशवासियांना अनेक आपदांना तोंड द्यावं लागत आहे. त्यात बेबंद व्यक्तिमत्वाची भर पडायला नको असेल तर घराघरातल्या प्रत्येक बालमनावर उचित संस्कार घडवण्याचे प्रयत्न करणं तुमच्या आमच्या सर्वांच्याच हाती आहे. इथे आपण 11वा अध्याय घर करतो तोच माणूस वाचून पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.